अखेर नारायणपूर उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांची मागणी मान्य। 2 दिवसांपासून शाळेच्या 5व्या वर्गाला मान्यता देण्यासाठी बसले होते उपोषणाला। नमस्कार, बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील नारायणपूर कापूसतळी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या इयत्ता 5वी वर्ग चालू करण्यासाठी उपोषणाला बसले असता अखेर आमदार गजानन लवटे, खासदार बळवंतराव वानखेडे यांच्या प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे नारायणपूर कापूसतळी येथे उर्दू शाळेच्या 5व्या वर्गाला शासनाच्या वतीने अखेर मान्यता देण्यात आली। गेल्या 3 वर्षांपासून नारायणपूर येथील उर्दू शाळा येथील इयत्ता 5वी करिता विद्यार्थी व पालक पंचायत समिती आवारात भर पावसात उपोषणाला बसले होते। अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले। यावेळी उपस्थित आमदार गजानन लवटे, अमरावती शिक्षण अधिकारी सतीश मुघल, गटविकास अधिकारी कल्पना जायबाये, महेंद्रभाऊ दिवटे, कपिलभाऊ देशमुख, विकासभाऊ येवले, नितेशभाऊ वानखेडे, रमेशभाऊ सावळे, गट शिक्षण अधिकारी सुधीर खोडे, अंजनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार तेलगोटे, माजी उपसभापती महेश खारोळे, प्रहार पक्षाचे शंभू भाऊ मालठारे, राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका अध्यक्ष प्रदीप येवले, अंकुश पाटील खाडे व पंचायत समिती अंजनगाव सुर्जी येथील विविध संबंधित अधिकारी कर्मचारी तसेच कापूसतळी नारायणपूर गावातील असंख्य विद्यार्थी वृंद पालक वर्ग उपस्थित होते। तसंच उर्दू शाळेचे हे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी राम बीडकरसह मुख्य संपादक मनोज बेळे, अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती। हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो।